ओम शांती 11/5/2020 प्रातः मुरली. ओम शांती. बाप दादा मधुबनमधून बाबा आपल्याला म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही या डोळ्यांनी जे पाहत आहात हे सर्व जुन्या दुनियेचं साम्राज्य आहे. हे नष्ट होणार आहे, म्हणून या दुःखधामाला बुद्धीने विसरायचं आहे. बाबा महावाक्यामध्ये काय सांगतात आपल्याला? जे तुम्हाला हे पुराणे दुनियामध्ये दिसत आहे ते जुन्या दुनियेचं साम्राज्य हे नष्ट होणार आहे. बाबा प्रश्न आज मुरलीमध्ये सांगतायत, मनुष्याने बाबावरती कोणता दोष लावला आहे, परंतु तो दोष कोणाचाही नाही. उत्तरामध्ये, इतका मोठा जो विनाश होतो मनुष्य समजतात भगवंत करतो, पण दुःखही तोच देतो आणि सुखही तोच देतो. हा मोठा दोष बाबावरती लावला आहे. मुलांनो, मी तर नेहमी सुखदाता आहे. मी कोणालाही दुःख देऊ शकत नाही. जर मी विनाश करवला, दुःख दिलं, तर सर्व पाप माझ्यावरती येईल. हे सर्व अविनाशी नाटकनुसार होत राहतं. मी करवत नाही. बाबा आपल्याला सांगतायत प्रश्नाच्या उत्तरामध्ये की मी कुणालाही दुःख देऊ शकत नाही. अगर बाबा जर आपले दुःख देत असेल तर बाबांना सुखकर्ता कसं म्हणता येईल? मग सुखाचा सागर कसं म्हणता येईल? आणि बाबा जर आपले दुःख देत असतील तर त्याला सगळ्यांनी सुख, शांती, शक्ती कशाला मागितली असती? प्रत्येकजण आपण पाहतो की आपल्यावरती किंवा कुणावरती पण दुःख आलं तर मनुष्य ईश्वराला जरूर दोष देतो, पण त्याच्यावरती अधिकार असल्यामुळे आपण त्याला दोष देतो. पण वास्तवमध्ये बाबा फक्त सुखाचे, आनंदाचे, प्रेमाचे सागर आहेत, दुःखाचे नाही. दुःख आपल्याला आपल्या कर्माने येत असतं. जन्ममृत्यूचं चक्र खेळल्यामुळे, जन्ममृत्यूच्या खेळामध्ये आपण आल्यामुळे आपण खेळून खेळून थकून जातो, म्हणूनसाठी आपल्याला दुःख येत असतं. आपण कलाहीन होत जातो आणि जेव्हा आपण गुणवान होतो तेव्हा आपल्याला सुख येत असतं. मग आता आपण बाबांच्या बरोबर गुणवान बनत आहे या शिक्षेमधून. तर आजच्या मुरलीचं गीत चाललेलं आहे, हे रात्रीच्या प्रवासानो आत्म्यानो थकून जाऊ नका, सतयुगाची सकाळ दूर नाही. ओम शांती. मुलांना शिकवण्यासाठी अनेक छान गीते आहेत. गीतांचा अर्थ स्पष्ट केल्यामुळे ज्ञानाचं रहस्य सहज समजून येईल. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही सर्व दिवसाच्या यात्रेवरती आहोत. रात्रीची यात्रा पूर्ण होत आहे. भक्ती मार्ग रात्रीची यात्रा आहे. अंधारामध्ये धक्के खातात. आधा कल्प रात्रीची यात्रा करत उतरते आलो आहोत. आता दिवसाची यात्रेवर आले आहोत. ही यात्रा एकाच वेळेस करतात. तुम्ही जाणत आहात की तुम्ही यात्रावरती आहे. आम्ही सत्वप्रधान बनण्यासाठी या आठवणीच्या यात्रेमध्ये आहोत. यात्रेमध्ये म्हणजे बाबांच्या आठवणीमध्ये राहून दिवसभर कर्म करायचे आहेत. त्याला म्हणतात यात्रेमध्ये असणं, म्हणजे आपलं चालू असणं. याद, शरीराने काम करायचे, शरीराने कर्तव्य कर्म करायचे आणि मनाने बाबांचं याद करायचे, बाबांचे श्रीमत याद करायचे की मला कोण भेटलं आहे, मला इथून ह्या दुनियेनंतर कुठे जायचं आहे आणि मला कोण शिक्षा देत आहे, मला कोण भाग्याचं विधान माझ्यासाठी करत आहे, मला कोण भेटलं आहे, मला कुणी निवडलं आहे देवपद देण्यासाठी. हे सगळं लक्षात ठेवून जीवन चालवणं म्हणजे आठवणीच्या यात्रेमध्ये राहणे. बाबा पुढे आपल्याला समजवत आहेत, यात्रेमध्ये राहिल्यामुळे तुम्ही तमोप्रधानपासून सत्वप्रधान बनता, सतयुगाचे मालिक बनता. सत्वप्रधान बनल्यामुळे तुम्ही सतयुगाचे मालिक बनू शकता. तमोप्रधान बनल्यामुळे तुम्ही कलियुगाचे मालिक बनले आहात. त्या दुनियेला, येणाऱ्या नवीन दुनियेला स्वर्ग म्हटलं जातं. स्वर्ग म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्वतःचं राज्य गर्वाने करत असतो, म्हणजे आपल्याला तिथे काळसुद्धा तकलीफ देत नाही किंवा काळसुद्धा तिथं येत नाही. ज्या प्रकारे कलियुगामध्ये कधीही काळ खातो, मनुष्याला माहिती नाही येतं की तो कधी इथून
काळाच्या आड जाऊ शकतो. पण सतयुगामध्ये कायद्याने जीवन जगलं जातं. 150 वर्षाचं आयु लाभल्यानंतर आपण आपले शरीर आपल्या मनाने त्यागतो. तिथं मृत्यू येत नाही आहे, काळ आपल्याला खात नाही आहे. अशा ठिकाणाला स्वर्ग म्हणतात, ज्या ठिकाणी आपण आपलं राज्य गर्वाने स्वाभिमानाने करत असतो. तर बाबा आपल्याला आज आठवण करून देत आहेत की सतयुगाला स्वर्ग म्हणतात. त्याची फक्त आठवणीमध्ये तुम्ही राहा. शांतीधाम आम्हा आत्म्यांचं घर आहे. बाबाद्वारे सुख मिळते, ते दुसरे हे बात समजू शकणार नाही. म्हणून तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये राहा आणि आठवणीमध्ये तुम्हाला बाबा शक्ती देतात. आणि बाबा पुढे समजवता आपल्याला, शांतीधाम आम्हा आत्म्यांचं घर आहे, सुखधाम स्वर्गाची बादशाही आहे आणि हे दुःखधाम रावणाचं राज्य आहे. आता बाबा म्हणतात, या दुःखधामाला विसरा. जरी येथे राहतात परंतु बुद्धीमध्ये हे राहावे की या डोळ्यांनी जे काय पाहतं हे रावण राज्य आहे. या शरीराला पाहता ही सारी दुनिया जुनं साम्राज्य आहे. हे सारी साम्राज्य यज्ञामध्ये, या ज्ञानयज्ञामध्ये काय होणार आहे? स्वाहा होणार आहे. ते स्वाहा होणार म्हणजे काय होणार? विनाश होणार. विनाश होणार म्हणजे काय होणार? की आपल्यामध्ये जे कमजोरी आहेत, विकार आहेत, विकृती आहेत, पापाचार, भ्रष्टाचार, दुराचार, अत्याचार, बलात्कारी व्रती आहे, या व्रती नष्ट होणार आहेत. विनाश विकारांचा होणार आहे, विनाश खराबांचा होणार आहे, त्याला विनाश म्हणतात. तर बाबा आपल्याला त्याची आठवण करून देत आहेत. बाबा म्हणतात की या ज्ञान यज्ञामध्ये ही सगळी दिसणारी तुम्हाला डोळ्याने सामग्री आहे ती सगळी स्वाहा होणार आहे. बाबा पुढे आपल्याला शिकवत आहेत, उच्च ते उच्च शिवपिता आहेत, त्यांच्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू आहेत. शंकरची काहीच भूमिका नाही. विनाश तर होणारच आहे. विनाश माना सगळ्यांच्या मधून विकृती, खराब व्रती, विकार नष्ट होणे म्हणजे विनाश. प्रकृतीसुद्धा सत्वप्रधान होते. प्रकृतीमध्ये सुद्धा खराब तकलीफ देण्याची टाईम खतम होतो प्रकृतीमधून सुद्धा. सूर्य इतकाच ऊन देतो जितकं जरुरी आहे. आकाशामधून पाऊस इतकाच पडतो जितका धरतीवरती जरुरी आहे. धरती कधी फाटत नाही आणि हवा कधी भवर करत नाही किंवा वादळ करत नाही. असा समय जेव्हा येतो तेव्हा त्याला सतयुग स्वर्ग म्हणतात. तर बाबा आपल्याला शिकवत आहेत की शंकरची भूमिका काहीच नाही आहे. विनाश तर होणारच आहे. बाबा विनाश त्याच्याद्वारे करतात. शंकर म्हणा तपस्वी अवस्था, ध्यानस्थ अवस्था. मग आपण सगळे देवी देवता आत्मा जेव्हा 33 करोड धरतीवरती ध्यानस्थ व्हायला लागतो तेव्हा विनाशाची ज्वाला लवकर प्रज्वलित होते. म्हणून बाबा म्हणतात शंकराचा रोल आहे. शंकराचा रोल काहीच नाही, त्याच्याद्वारा मी विनाश करवतो. शंकर म्हणजे आपल्या सगळ्यांची ध्यानस्थ तपस्वी स्थिती म्हणजे शंकर. बाबा पुढे आपल्याला शिकवत आहेत, शंकराद्वारे मी विनाश करवतो. बाबा विनाश करत नाहीत, ड्रामानुसार होत असतो. त्यामुळे त्याच्यावरती काही पाप लागत नाही. शंकरावरती काही पाप लागत नाही, कारण ती आपण सगळ्यांचीच तपस्वी स्थितीला शंकर म्हणतात. बाबा पुढे आपल्याला समजवत आहेत, शंकराची काही भूमिका नाही, त्यामुळे त्याच्यावरती पाप लागत नाही. भगवान विनाश करतात, हा दोष त्यांच्यावरती येईल म्हणून विनाश या जीवन नाटकामध्ये नोंद आहे, तो आपल्या आपच होत राहतो. ज्या प्रकारे रात्री आणि दिवस करायला काय करायला लागतं का ईश्वराला? नाही, ते नॅचरल आहे. त्याप्रकारे विनाशसुद्धा नॅचरल आहे. बाबा पुढे समजवत आहेत मुरलीमध्ये, हे नाटक आहे ज्याला कोणी जाणत नाही, रचनाकारालाही जाणत नाही आहेत. तर हे जीवनाचं नाटक कसं आहे, कसं कलियुगानंतर सतयुग येतं हे मात्र आपल्यालाही पहिलं माहिती नव्हतं आणि सामान्य लोकांनाही तिथे आणि मोठ्या मोठ्या जाणकारांना किंवा संन्यासी साधू संतांनाही हे ज्ञान नाही आहे की हे नाटक
एक्झॅक्टली कसं फिरतं हे आपल्याला बाबा समजवतात. म्हणून बाबा सांगतात की या नाटकालाही जाणत नाही आहेत आणि नाटकाच्या रचनाकारालाही जाणत नाही आहेत. त्यामुळे बिना धन्याचे सगळे बनलेले आहेत. बिना धनी म्हणा मालिकच नाही आहे त्यांचा, कोणी धनीधोरी नाही आहे, म्हणजे बिना धन्याचे, कोणी धनी नाही आहे. जर घरी पिता नसतील आणि मुलं आपसमध्ये भांडतात तर दुसरे लोक म्हणतात तुमचा कोणी धनीधोरी नाही आहे का. आता करोडो मनुष्य आहेत, त्यांचा कोणी धनीधोरी नाही आहे, कारण ते त्यांच्या पित्याला शिवबाबाला ओळखत नाही आहेत. म्हणूनसाठी राष्ट्रामध्ये लढत राहतात. एकाच घरामध्ये मुलं पित्याच्या सोबत, पती पत्नीसोबत भांडत राहतात. दुःखामध्ये आहेत, अशांतीमध्ये आहेत. असे नाही की भगवान पिताच दुःख देतो. मनुष्य समजतात सुखदुःख भगवंतच देतो, परंतु बाबा कधीच दुःख देत नाहीत. तो सुखाचा सागर आहे. त्यांना तर सुखदाता म्हटलं जातं. सुखदाता परत दुःख कसं देईल. बाबा म्हणतात की तुम्हाला खूप सुखी बनवतो मी. एक तर तुम्ही स्वतःला आत्मा समजा. आत्मा अविनाशी आहे, शरीर मात्र विनाशी आहे. ते परमधाम राहण्याचे स्थान तुमचं आत्म्याचं राहण्याचं स्थान परमधाम आहे. मनुष्य शरीर विनाशी आहे, हे परमधाम राहण्याचं आत्म्याचं ठिकाण, त्याला शांतीधाम म्हटलं जातं. हे अक्षर बरोबर आहे. स्वर्गाला परमधाम म्हणू शकत नाही. परम म्हणजे दूर ते दूर, उच्च ते उच्च. स्वर्ग तर याच दुनियेत असतो. मूळ वतन खूप दूर आहे, जेथे आम्ही आत्मा राहतो. सुखदुःखाची भूमिका तुम्ही इथेच धर्तीवरती बजावता. हे जे अमुक स्वर्गवासी झाला असं कोणी मृत्यू पावल्यानंतर म्हणतात, हे मात्र चुकीचं आहे. आता तर स्वर्गच नाही आहे, तर मृत्यूनंतर स्वर्गात कसं जाईल. आता कलियुग आहे. या वेळेत तुम्ही संगमयुगामध्ये आहात, बाकी सर्व कलियुगामध्ये आहात. संगमयुगामध्ये म्हणा, संगम म्हणा, दोन गोष्टी जोडल्या जाणं. संगम होणं एकच, दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी जेव्हा, जास्त वस्तू जेव्हा एकत्रित जोडल्या जातात त्याला संगम म्हणतात. आता कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात, दोघांचा संगम, आत्म्याचा आणि परमात्म्याचा संगम. ज्या प्रकारे त्रिवेणी संगम म्हणतात ना नद्यांचा, त्याच प्रकारे बाबा सांगतात तुम्ही संगम युगामध्ये आहेत आणि जे स्वतःला आणि बाबांना ओळखत नाही ते कलियुगामध्ये आहेत. पुढे बाबा शिकवतात आपल्याला मुरलीमध्ये, एकाच घरामध्ये पिता कलियुगी तर मुलगा संगमयुगी बनला आहे. कारण प्रत्येक घरामध्ये ब्रह्माकुमार कुमारी नाही आहे ना. प्रत्येक घरातल्या आत्म्याने परमपिताला ओळखलेलं नाही आहे. म्हणून बाबा सांगतात की एकाच घरामध्ये एक कलियुगी आहे आणि एक संगमयुगी आहे. पत्नी संगमयुगी तर पती कलियुगी आहे. खूपच फरक होतो. पत्नी ज्ञान घेते, पती ज्ञान घेत नाही, तर एक दोघांना साथ देत नाहीत. घरामध्ये खिटखिट होत राहते. पत्नी फुलासारखी बनते आणि पती काट्यासारखा राहतो, कारण तो ज्ञानामध्ये नाही. एकाच घरामध्ये मुलगा जाणतो की आम्ही संगमयुगी पुरुषोत्तम पवित्र देवता बनत आहोत, परंतु पिता म्हणतात लग्न बर्बादी करून नरकवासी बन. आता आत्मिक पिता म्हणतात मुलांनो तुम्ही पवित्र बना. केवळ शरीरानेच नाही, मन, बुद्धी आणि संस्काराने पवित्र बना. आत्ताचा पवित्रता तुम्हाला 21 जन्माचं सुख देणार आहे. म्हणजे 2500 वर्षांचं अखंड सुख मिळण्यासाठी आता एक जन्म आपल्याला मनसा वाचा कर्मणा आणि शुद्ध बनायचे, पवित्र बनायचे. बाबा पुढे शिकवतात हे रावण राज्य नष्ट होणार आहे, त्याच्यासोबत आपली दुश्मनी आहे, कारण म्हणूनसाठी त्याला आपण जाळतो. अशा रावणाला जाळलं जातं कारण दुश्मनाची घृणा येते ना. परंतु हे कोणालाही माहीत नाही की रावणाला का जाळतात. रावणाला जाळण्यासाठी खूप खर्च करतात, मनुष्याला जाळण्यासाठी पण इतका खर्च करत नाहीत. स्वर्गामध्ये अशा गोष्टी नसतात. तिथं तर विद्युत दाहिनीमध्ये ठेवलं आणि नष्ट झालं शरीर. विद्युत दाहिनी म्हणा, स्वर्गामध्ये लाईटच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये हवनमध्ये कुंडामध्ये घालतात बॉडीला. जो आता आम्ही थायलंडमध्ये आहे तर इथंही बॉडीला असंच जाळलं जातं की एका फर्नेसमध्ये
घातलं जातं आणि बॉडी आतल्या आत त्या मशीनमध्ये जळून जाते. तर बाबा सांगतात सतयुगामध्ये असं नसतं. तिथं विद्युत दाहकमध्ये ठेवलं की शरीर नष्ट होतं. तेथे हा विचारही नसतो की रावणाला जाळायचं वगैरे. याची माती कामाला येईल. तेथील रीतिरिवाज असे आहेत ते कोणाचे कष्ट किंवा थकान होईल इतके सुख तिथे राहते. बाबा सांगतात सतयुगाचे संस्कार खूप सुखी आहेत. तर बाबा समजवतात माझी आठवणी करण्याचा पुरुषार्थ तुम्ही करा म्हणजे तुम्ही इतक्या सुखी दुनियात जाल. बाबा मुलांना समजवतात की गोड मुलांनो स्वतःवरती लक्ष द्या. माया तुम्हाला कान नाक आणि पकडायचा प्रयत्न करते कारण दुश्मन आहे ना. तुम्ही बाबांची आठवण करत राहतो माया तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून बाबा म्हणतात प्रत्येक दिवसाची दिनचर्या लिहायला शिका की मी किती वेळ बाबांना आठवण केली, मन माझं कुठे कुठे पळालं. डायरीमध्ये नोंद करा आणि किती वेळ बाबांची आठवण केली स्वतःला तपासून पहा. तर माया पण पाहिल. हे तर चांगले बहादूर आहेत, स्वतःवरती लक्ष ठेवतात. पूर्णपणे स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे तर माया पळून जाईल. आता तुम्हा मुलांना बाबा येऊन स्वतःचा परिचय देतात. ते म्हणतात खुशाल घरदार इत्यादी सांभाळा, फक्त बाबांना मनापासून आठवण करा. बाबा सांगत नाहीत घरदार आणि कर्तव्य सोडा. हे काही त्या संन्यासीसारखं ज्ञान नाही आहे. ते तर भीक मागून उदरनिर्वाह करतात. तरीही कर्म तर करावेच लागते ना. भीक मागण्याचं सुद्धा कर्मच तर झालं तर कसला संन्यास. संन्यास करायचा आहे मनबुद्धीमध्ये वाईटाचा, दुर्गुणांचा संन्यास करायचा आहे, आपल्या कमजोरीचा संन्यास करायचा आहे. तर बाबा पुढे आपल्याला समजवतात की आता तुम्ही मुलं संगमयुगावरती आहात. या संगमयुगाची आठवण करावी लागेल. तुम्ही हाटयोगी नाही आहे. तुम्हाला भगवंत राजयोग शिकवतो. आम्ही संगमयुगावरती सर्वोत्तम देवता बनत आहोत. आम्ही उत्तम पुरुष म्हणजे पूज्य देवता होतो. आता कनिष्ठ बनलो आहोत. कोणत्याही कामाचे राहिले नाही. बाबाने आपल्याला काय सांगितलं, आपण आता कुठल्याही कामाचं राहिलं नाही आहे. कारण आपण सत्यालाच विसरलो. म्हणून म्हणतात ना सत्यानाश झाला. काय तर झालं तर लोक म्हणतात सत्यानाश झाला. पण सत्यानाश कधी होतो, जेव्हा आपण स्वतःलाच विसरतो आणि परमपित्याला विसरतो, तेव्हा सत्यानाश झालं म्हणता येईल. तर बाबा सांगतायत पुढे आपल्याला शिकवत आहेत की तुम्ही विकारामध्ये गेल्यामुळे कुठल्याच कामाचे राहिले नाहीत. आता आम्ही किती श्रेष्ठ बनत आहोत. मनुष्य ज्या वेळेस वकिली इत्यादी अभ्यास करतात त्यावेळेस ते पद मिळत नाही. परीक्षा पास केली तर पदाची टोपी मनुष्य ज्यावेळेस वकिली आधीचा अभ्यास करतात त्यावेळेसच त्यांना ते पद मिळतं. परीक्षा पास केली तर पदाची टोपी मिळते. परंतु शासकीय नोकरी करतात. आता तुम्ही जाणतात आम्हाला उच्च भगवान शिकवत आहेत तर जरूर उच्च पद देतील ना, हाच उद्देश आहे. आता बाबा म्हणतात मला माझ्या आठवणीमध्ये राहा. मी जो आहे जसं आहे ते तुम्ही समजून घ्या. आत्म्याचा पिता बिंदू आहे. माझ्यामध्ये सर्व ड्रामाचं, मनुष्याच्या सृष्टीचक्राचं आणि जन्ममृत्यूचं सगळं ज्ञान माझ्यामध्ये आहे. तुम्हाला अगोदर थोडं बिलकुल माहीत नव्हतं ना हे ज्ञान. मी तुम्हाला हे ज्ञान देत आहे ब्रह्माद्वारा. बाबा म्हणतात तुम्हाला तर हे बिलकुल ज्ञान माहिती नव्हतं. आत्मा बिंदू आहे, त्यामध्ये साऱ्या 84 जन्माचा भूमिका नोंदलेली आहे, असे बाबा आपल्याला शिकवत आहेत. बाबा म्हणतात की येशू ख्रिस्त भूमिका करून गेले ना. येशू ख्रिस्त काय केलं त्यांनी? भूमिका करून गेले. तर परत येतील ना. येशू ख्रिस्तची आत्मा पण आता तमप्रधान असेल. ते उच्च धर्मस्थापक आहेत. ते आता ते पण तमप्रधान झाले आहेत. हे ब्रह्मा पण म्हणतात की मी अनेक जन्माच्या अंतामध्ये तमप्रधान बनलो आहे, आता परत सतप्रधान बनत आहे. तत्त्वम मतलब तुम्हीही बनत आहात आणि मीही तसाच बनत आहे. म्हणा ब्रह्मा बाबा म्हणतात मी पण तोच पुरुषार्थ करत आहे की तमप्रधानपासून सत्वप्रधान बनवणं, ते पण पित्याला याद करून. यादमध्ये काय होतं, आपली मनाची तार बाबांच्या बरोबर जुडते आणि तारेमध्ये करंट असतो. म्हणून आपल्याला बाबांच्या संगचा रंग लागतो आणि आपल्या मनामधली विकार हळूहळू परिवर्तित होऊन आपण परत एकदा गुणवान बनतो.
पुढे बाबा समजवत आहेत, आता तुम्ही जाणतात आम्ही देवता बनण्यासाठी ब्राह्मण बनलो आहोत. विराट रूपाच्या चित्राचाही अर्थ कोणी समजत नाही. ब्राह्मण माना ब्रह्मा जैसा जिसका मन, ब्रह्मा जैसे जिसका वर्तन, ब्रह्मा जैसे जिसका आचरण. इसलिए बाबा सांगतात आपल्याला ब्रह्मा बाबाला फॉलो करा, ब्रह्मा माला तुम्ही फॉलो करा. म्हणजे बाबांनी पुरुषार्थ कसं केलं ते पाहायचं आहे, म्हणजे ब्राह्मण. बाबा म्हणतात तुम्ही आता देवता बनण्यासाठी ब्राह्मण बनला आहात. विराट रूपचे चित्र कोणाला अर्थ माहिती नाही आहे. विराट रूपचे चित्र म्हणजे काय, जे विष्णूचं जे चित्र भक्तीमध्ये बनवलेलं आहे आणि त्याला दोन्ही विष्णूमध्ये असतो आणि दोन्ही बाजूला देवता, मनुष्य, जानवर, राक्षस, मोठे मोठे दाढीवाले मनुष्य, असं अनेक लावलेलं असतात ना डोके, त्याला एकाला एक डोके अशी जोडलेले असतात. ते विराट रूपचा जे विष्णूचा जे आहे तेही कोणी जाणत नाही. म्हणजे विराट रूप विष्णूचं म्हणजे काय, कारण ब्रह्मदेवता ही काय करते, अनेक जन्म घेते आणि 84 जन्म घेतल्यानंतर त्यांना भगवंत मिळतो. 84 जन्मामध्ये त्यांचीही उतरती कला होते आणि ती कला दर्शवण्यासाठी ते विष्णूचं विराट रूप आहे. ते कोणत्या पिक्चरच्या चित्राचा अर्थ कोणीही जाणत नाही, बाबांना सांगायचे. बाबा सांगतात की विराट रूपाच्या चित्राचाही अर्थ कोणी जाणत नाही. आता तुम्ही मुलं जाणता आहात, आत्मा गोड घरामध्ये राहते तर पवित्र आहे ना. येथे आल्यामुळे आत्मा पतित बनते. जेव्हा आपण परमधाममध्ये असतो तेव्हा आपण कसं असतो, गोड असतो, मधले गुणवान असतो. बाबा समजवतात, हे पतित पावन येऊन आम्हाला पवित्र बनव, असं तुम्हीच मला मुक्तिधाममधून या आणि घरी घेऊन जा असं प्रार्थना केलेली आहे. बाबा सांगतात म्हणूनसाठी हे पतित पावन येऊन आम्हाला पवित्र बनवा, नंतर आम्ही आपल्या मुक्तिधाम घरी जाऊ. हे ज्ञानाचे मुद्दे धारण करण्यासारखे आहेत. मनुष्य जाणत नाही की जीवनमुक्ती कशाला म्हटलं जातं. मुक्तिधाम तर शांतीधामला म्हटलं जातं. जीवन मुक्तिधामला सुखधाम म्हटलं जाते. येथे दुःखाचे बंधन आहे. जीवनमुक्तीला सुखाचे संबंध बनू शकतो. आता दुःखाचे बंधन दूर होईल. आम्ही उच्च पद घेण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत, तर हा नशा राहायला पाहिजे. आता आम्ही आपले राज्य श्रीमतनुसार स्थापन करत आहोत. जगदंबा नंबर 1 मध्ये जाते, आम्ही पण त्यांचे अनुकरण करू. जगदंबा माना मम्मा नंबर 1 मध्ये जाते, कारण मम्मा कशी होती, हर घडी अंतिम घडी त्यांची होती धारणा. म्हणजे आत्ताच्या श्वासामध्ये आत्ताच करायचं. म्हणजे आज बाबांनी जी श्रीमत सांगितली ती आजच करायची, उद्या नाही. म्हणजे म्हणतात ना, कहावत आहे ना, कल करे सो अभी करे, कल करे सो आज करे और आज करे सो अब भी करे. माना मम्मा को फॉलो करना. इसलिए मम्मा नेहमी सांगतात की हर घडी अंतिम घडी समजा आणि उच्च पुरुषार्थ करा. म्हणून बाबाने आपल्याला जगदंबाची मम्माची आठवण करून दिली की जगदंबा नंबर 1 मध्ये गेली, आम्ही पण त्यांचं अनुकरण करा. आता जी मुलं माता पिताच्या हृदयासीन बनतात ती मुलं भविष्यामध्ये राज्य सिंहासनची पण अधिकारी बनतात. राज्य सिंहासन तेच बनतात. राज्य सिंहासन मतलब वारीस बनतो आपण. राज्य महिलामध्ये राजकुमार बनतो आपण, राजकुमारी बनतो. कशामुळे, आपण ब्रह्मा बाबा जैसा आणि मम्मा जगदंबा जैसा पुरुषार्थ केला तर. बाबा पुढे शिकवतात, जे रात्र दिवस सेवेमध्ये राहतात, सर्वांना संदेश द्यायचा आहे की बाबांची आठवण करा. पैसा इत्यादी काहीच घ्यायचं नाही संदेश द्यायसाठी. मनुष्य समजतात हे राखी बांधण्यासाठी आले आहेत, काहीतरी द्यावे लागेल. तुम्ही सांगा आम्हाला काही नको, कारण ब्रह्माकुमारी काय करते, सगळ्यांना राखी बांधते, कारण सगळे आत्मे आमचे भाई आहेत. राखी तर भाईला बांधली जाते. तर बाबा सांगतायत की तुम्ही सगळ्यांना राखी बांधता, रक्षा. राखी भगवंताची रक्षा आपण सगळ्यांना देतो. भगवंताची रक्षा मिळण्यासाठी आपण सगळ्यांना व्हायब्रेशन देतो, सगळ्यांना आपली दृष्टी देत असतो, सगळ्या आत्म्यांना सकाश देत असतो की तुमच्या बुद्धीला पण परमपिताची स्पर्श होऊ द्या, तुम्ही पण सुखसागरच्या बरोबर तुमची बुद्धी जोडावी. म्हणून रक्षाबंधन आपल्याकडं मोठ्या प्रमाणात
केलं जातं. विश्वभरामध्ये रक्षाबंधन ब्रह्माकुमारी सगळ्यांना राखी बांधते. म्हणूनसाठी बाबा म्हणतात तुम्ही रक्षाबंधन करायला गेले की राखी बांधायला गेले ते समजणार, आता पैसे द्यावे लागणार. तर तुम्ही सांगा त्यांना, तुम्ही सांगा आम्हाला काही नको, फक्त या 5 विकारांचं दान तुम्ही द्या. आणि या 5 विकारांचं दान घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. 5 विकार कुठले आपल्यामध्ये? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, हे 5 मोठे मोठे भूत. आणि त्याची लहान लहान बाळं खूप आहेत, त्याच्या मुळा जडा. अहंकार आणि 5 भूतांचे छोटी छोटी बालबच्चे किती आहेत? ईर्ष्या, द्वेष, क्रिटिसाइज करायचं, दुसऱ्याची निंदा करायची, दुसऱ्याच्या वाईट गोष्टी पसरवायच्या, दुसऱ्याच्या चुगल्या करायच्या, हे सगळं काय? 5 विकारांची मुलं बाळ आहेत. तर मोठे मोठे 5 विकार राक्षस आहेत ना. बाबा काय म्हणतात त्यांना? बाबा म्हणतात की हे 5 विकार आहेत ना सगळ्यांच्यामध्ये खराबी, ती तुम्ही दान द्या, असं तुम्ही राखी बांधायला गेल्यावर सगळ्यांना समजवा. बाबा पुढे आपल्याला समजवतात, फक्त त्यांना सांगा आम्हाला तुमच्याकडून काही नको, फक्त 5 विकारांचं दान द्या. म्हणून पवित्रताची राखी बांधत आहोत. बाबांची तुम्ही आठवण करा, पवित्र बना, तर देवता बनू शकता, असं सगळ्यांना संदेश राखी बांधल्यावर द्यायचा आहे. पुढे बाबा शिकवत आहेत, बाकी आम्ही पैसे वगैरे काही घेत नाही. आम्ही ते ब्राह्मण नाहीत जो पैसे घेऊन विधी करतो, तो आम्ही नाही. फक्त 5 विकाराचं दान द्या आणि तुमच्यावरती दुःखाचं ग्रहण सुटेल. आता कोणालाही कला राहिलेले नाही आहेत, कुणामध्येही मनुष्यामध्ये गुण राहिलेले नाही आहेत, त्यामुळे सगळ्यांना दुःख भोगावं लागतं, म्हणजे ग्रहण लागलेलं आहे. तुम्ही ब्राह्मण आहात ना, जेथे पण जावा बोला तुम्ही विकाराचं दान द्या, तर तुमच्यावरती दुःखाचं ग्रहण सुटेल. म्हणजे तुम्ही पवित्र बना. पवित्र बना म्हणजे काय करायचे? मनामध्ये, बुद्धीमध्ये, विचारामध्ये आणि भावनेमध्ये सुद्धा दुसऱ्याबद्दल वाईट नाही, दुसऱ्याची निंदा नाही, दुसऱ्याबद्दल घृणा नाही, म्हणजे मनामधून पवित्र बनणं. आणि ही पवित्रता बाबांना आपल्या पाहिजे, कारण बाबा आपल्याला देवी देवता बनवत आहेत. बाबा पुढे सांगतात, तुम्ही फक्त सगळ्यांना सांगा पवित्र बना, विकारामध्ये कधीच जायचं नाही. बाबांची आठवण करत बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होईल, विकर्म तुमचे नष्ट होतील आणि तुम्ही फुलासारखे खुशबूदार बनाल, सुखमयी बनाल. तुम्हीच फुलासारखे होते, परत जन्म मृत्यू घेता घेता तुम्ही परत काट्यासारखे बनले आहात, म्हणजेच गुणहीन, शक्तिहीन झालेलो आहे आपण, कलाहीन झालेलो आहे, म्हणजे काट्यासारखं. स्वतःही दुःखी होतं आणि दुसऱ्याला दुःख देतो आपण विकारामध्ये जाऊन. पुढे बाबा समजवतात, 84 जन्म घेत घेत विकारामध्ये जात आले, आता परत जायचं आपल्याला, परत आता वरती आपल्या परमधाम घरी जायचं आहे. बाबांनी या तनामध्ये येऊन आपल्याला हे सगळं शिकवलं आहे. बाबा आपले उच्चते उच्च भगवान आहेत, ते निराकार आहेत, त्यांना शरीर नाही आहे. ब्रह्मा विष्णू शंकरालाही शरीर नाही आहे. तुम्ही म्हणाल होय, परंतु ब्रह्मा विष्णू शंकराला शरीर आहे, तुम्ही म्हणाल होय, परंतु सूक्ष्म शरीर आहे, ती मनुष्याची सृष्टी नाही जिथे शरीर राहील. ब्रह्मा विष्णू शंकर कुठे असतात? सूक्ष्म अवतारमध्ये. मग ते कसं शरीर आहे? त्यांचं लाईटचं शरीर आहे. तर बाबा त्याच्याबद्दल शिकवत आहेत. आज बाबा शिकवत आहेत, ती मनुष्याची सृष्टी नाही आहे सूक्ष्म अवतार. खेळ सर्व या सृष्टीवरती होतो. सूक्ष्मतम म्हणजे नाटक कसं चालेल, तसं तर मूलवतनमध्ये सूर्य चंद्र पण नाहीत. मूलवतन म्हणा आकाशाच्या वरती असलेलं आपलं घर, आत्म्यांचं घर, परमधाम, शांतीधाम, ते मूलवतन. तिथं काही नाही आहे, चंद्र तारे पण नाही आहेत, तर तिथे नाटक कसं चालेल? हा खूप मोठा मांडवा आहे. पुनर्जन्म पण येतेच होतो, सूक्ष्मवतनमध्ये नाही होत पुनर्जन्म. आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व बेहदचा खेळ आलेला असेल. आता माहीत झालं ना की तुम्ही कुठून आले आहात. आम्ही देवी देवता होतो, परत आम्ही कसं जन्ममृत्यूचं चक्र खेळत खेळत विकारामध्ये गेलो, वाममार्गामध्ये गेलो. वाममार्गामध्ये म्हणजे विकारामध्ये जाणं. आता कल्प आम्ही पवित्र होतो. आपल्याच हार आणि जितेचा हा खेळ आहे, म्हणजे जीवन. हा कधीही विनाश होत नाही. भारतच अविनाशी खंड आहे. या खंडाचा कधीही विनाश होत नाही. आधी सनातन देवी देवता धर्म होतो. दुसरा धर्म कोणीही भारतामध्ये नसतो. जेव्हा देवी देवता धर्म राज्य करतात तेव्हा केवळ देवी देवता धर्म असतो. सगळे हिंदू, मुस्लिम, शीख असे अनेक धर्माची खिचडी तेव्हा धर्तीवरती नसते. बाबा समजवतात, तुम्ही या गोष्टींना जाणता, त्याची
कल्पनापूर्वक मानत सुद्धा आहात. 5,000 वर्षापेक्षा जुनी गोष्ट कोणती असत नाही. सतयुगामध्ये जाऊन प्रथम आपले महल बनवू. असं नाही की सोन्याची द्वारका समुद्राखाली आहे, जी समुद्राच्या खालून निघून येईल, असं नाही. असं दाखवतात. सागराद्वारे देवता रत्नांची थाळी भरून देते होते. वास्तवमध्ये ज्ञानसागर बाबा आले आहेत, जे तुम्हाला ज्ञानाचे रत्न देतात, थाळ्या भरून देतात, म्हणजे तुमची बुद्धी भरपूर करतात. शंकराने पार्वतीला कथा ऐकवली असं पण दाखवतात. ज्ञानरत्नांची थाळी भरून मिळाली ही पण कथा सांगतात. शंकरासाठी म्हणतात ते भांग धतुरा पीत होता, परंतु त्याच्या पुढे जाऊन म्हणतान आमची झोळी भरा, आम्हाला धन द्या. तर पहा, शंकराची खूप निंदा केली आहे. सर्वात जास्ती निंदा तर माझी केली आहे. हा पण खेळच आहे. जो परत येईल या नाटकात कोणी जाणत नाहीये की हे कसं काय खेळ चाललेला आहे. मी येऊन आधीपर्यंत तुम्हाला सगळं ज्ञान देतो आणि या जीवनाचं रहस्य समजवतो की तुम्ही कुठून आलाय, कसे आलात, मी काय आहे, ड्रामा काय आहे. आणि ज्या कथाशास्त्र जे तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ बाबा आपल्याला समजवतात की ज्ञानरत्नांची थाळी सागरामधून येते, म्हणजे बाबा आपला सागर आहे आणि आपली बुद्धी ज्ञानरत्नांनी आणि गुणांनी भरते. त्याला म्हटलं जातं की रत्नांची थाळी भरून भरून लक्ष्मी देते. बाबा पुढे समजवतात की ह्या गोष्टींचं रहस्य तुम्हाला मी सगळं समजवतो. उच्च ते उच्च शिवपिता आहेत. विष्णूपासून ब्रह्मा, परत ब्रह्मापासून विष्णू कसे बनतात हे सुद्धा कोणाला माहीत नाही. हे पण तुम्हाला बाबा समजवतात. आता तुम्ही मुलं पुरुषार्थ करतात, आम्ही विष्णू कुळाचे बनावे, विष्णुपुरीचे मालिक बनण्यासाठी तुम्ही ब्राह्मण बनले आहात. विष्णुपुरीचे मालक म्हणा वैकुंठवासी. बाबा पुढे समजवतात तुमच्या मनामध्ये आहे आम्ही ब्राह्मण आपल्यासाठी सूर्यवंशी चंद्रवंशीच्या राजधानीची स्थापना करत आहोत. ह्यामध्ये लढाईचं गोष्टच नाही. देवता आणि असुरांची लढाई कधी होतच नाहीये. तुमची लढाई आहे तुमच्याच आसुरी गुणांच्या बरोबर. देवता तर सतयुगामध्ये असतात. येथे लढाई कशी करतील. आता तुम्ही ब्राह्मण योग बळावरती, योगाच्या जोरावरती विश्वाची मालकी घेत असता. बाहुबळ असणारा विनाशाला प्राप्त होतात. बाहुबळ म्हणजे हाताने मारामारी करणं, झगडा करणं, फायटिंग करणं, काटकूट मतलब असं गोळीबार वगैरे साक्षात लढाई करणं म्हणजे काय, बाहुबळाची लढाई. तर बाबा समजवतात तुम्ही तर योग बळाने लढाई करता. तुम्ही आपण आपल्या बाबांच्या बरोबर योग लावून बुद्धी जोडून याद करून काय करतो, आपल्यामधले कमी कमजोरीला नष्ट करून टाकतो, जाळून टाकत असतो. आत्म्यामध्ये परत प्रकाश होतो गुणांचा आणि शक्तींचा आणि मग आपल्याला प्रारब्धानुसार सतयुगामध्ये पद मिळतं. आणि आपलं पद कसं आहे, मग आपलं राज्य आपण घेत आहे योग बळाने आणि दुनिया कशी घेत आहे, सगळं झगडा करत आहे बाहुबळासाठी. बाबा सांगतात म्हणूनसाठी ते बाहुबळाने करतात, म्हणून ते विनाशला प्राप्त होतात. तुम्ही शांतीच्या बळावरती विज्ञानवरती विजय मिळवता. आता तुम्हाला आत्माभिमानी बनायचं आहे. आम्ही आत्मा आहोत. आम्हाला आपल्या घरी परत जायचं आहे. कुठल्या घरी, आत्म्याच्या घरी. आत्मा तीव्र गतीची आहे. आत्म्याला किती गती आहे, सेकंदामध्ये परमधाम. आणि सेकंदापेक्षा कमी खाली वर करतो आपण. बाबाही आपल्या असेच आहेत. बाबा सेकंदामध्ये खाली येतात, आपल्याला ज्ञान देतात आणि परत लगेच उडान भरतात. आत्माही तशीच आहे. पण बाबा म्हणतात की आत्मा खूप तीव्र गतीची आहे. आता विमानाने अशी निघाली आहेत, ते 1 तासामध्ये खूप दूर घेऊन जातात. आत्मा तर त्यापेक्षा पण तीव्र गतीने भागते, तीव्र गतीची आहे. संकटामध्ये कुठेही जाऊन जन्म घेते. आत्मा तीव्र गतीने जाते आणि सेकंदामध्ये एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जाऊन जन्मसुद्धा घेते. बाबा म्हणतात म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करते मातेच्या गर्भामध्ये. बाबा पुढे शिकवतायत कोणी परदेशात पण जाऊन जन्म घेतात. परदेशात जाऊन का जन्म घेतला, कारण आपण संस्कार आता कसे भरतोय आपल्यामध्ये, त्याच्यानुसार आपल्याला जन्म मिळतो. आवडी निवडी कशा भरतोय आपण आणि मृत्यूच्या समय आपण कोणाला आठवण केलेली, ते सगळं आपल्या पुढच्या जन्माला कारण बनतं. म्हणून बाबा सांगतात की हर श्वासामध्ये मला आठवण करा. अखेरच्या श्वासाला मीच आठवण आलं पाहिजे, म्हणूनसाठी आठवणीचं प्रॅक्टिस करा. बाबांच्या आठवणीचं प्रॅक्टिस करा. मग प्रॅक्टिसमुळे आपण पक्क बनतो. म्हणूनसाठी बघा ना, कुठल्याही माणसाचं जेव्हा प्राण जायचं असेल तेव्हा त्याला सांगतात बाई ईश्वराला याद कर.
देवाला याद कर, देवाला याद कर. त्याच्या पाठी कारण आहे की आपल्याला चांगला जन्म मिळावा म्हणून. बाबा म्हणतात आत्मा तीव्र गतीचं रॉकेटसारखे आहे. यामध्ये मशनरी इत्यादी कोणतीही गोष्ट नाही आहे. आत्म्यामध्ये शरीर सोडलं आणि हे पळाली. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आम्हाला घरी जायचं आहे. पतित आत्मा तर घरी जाऊ शकत नाही. तुम्ही पावन बनून जाल, बाकी तर सर्व सजा खातील. म्हणजे आता आपण पाहत आहोत किती आत्म्यांना किती त्रास होत आहे, किती वेदना होत आहे, किती प्रकारचे आजार लागलेले आहेत, मनामध्ये किती दुःख पसरलेलं आहे, आत्मे सगळे कसे दुनियामध्ये चिंतामग्न झालेले आहेत. तर आहे काय, सगळ्यांना दुःख मिळत आहे. आणि आपण जेवढं बाबांना याद करू तेवढं आपण सुखाने जीवन जगून सुखानेही बाबांच्या बरोबर परत जाऊ. बाबा आपल्याला समजवत आहेत, शरीर सोडतील हे सगळे कष्टाने, पण तुम्ही मात्र बाबाच्या यादमध्ये शरीर सोडाल. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आम्हाला घरी जायचं आहे. सजा तर खूप खूप मिळणार बाबांना याद न केले तर, कारण आपल्यावरती जो आहे पापाचा बोजा तो भस्म नाही होणार. बाबा म्हणतात तुम्ही बाबांना याद केल्यानंतर गर्भ महलमध्ये आरामशीर राहता. म्हणा सतयुगामध्ये जन्म घेतो, आरामशीर घेतो. मुलांनी साक्षात्कार पण केलेला आहे सतयुगाचा. कृष्णाचा जन्म कसा होतो, कोणतीही घाण इत्यादीची गोष्ट नाही, एकदम जसा प्रकाश होतो. आता तुम्ही वैकुंठाचे मालिक बनण्यासाठी असे बना. तर असा पुरुषार्थ पण करायला पाहिजे ना. शुद्ध पवित्र खाण असायला पाहिजे. डाळ भात सर्व चांगलं. ऋषिकेशमध्ये संन्यासी एक खिडकीमधून भोजन घेऊन जातात. होय, काही कसं असतात. अच्छा, बाबांनी ऋषिकेशचा अनुभव सांगितलेला आहे. बाबांनी सांगितले डाळ भात परवडेल, पण अशुद्ध भोजन स्वीकार नाही करायचं. बाबा सांगतात परत आपल्याला, फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांसाठी मातपिताचा प्रेमपूर्वक याद प्यार, शुभ प्रभात. आत्मिक पित्याचे आत्मिक मुलांना नमस्ते नमस्ते नमस्ते. आणि आपलं सगळ्यांचं बाबांना नमस्ते नमस्ते नमस्ते. गोड बाबा नमस्ते नमस्ते नमस्ते. बाबा धारणेसाठी आज सांगतात आपल्याला. धारणा कशासाठी असते? धारणा महावाक्य, प्रश्न, स्लोगन, वरदान याच्यासाठी असतं की आपल्याला जर मुरली लक्षात नाही राहिली, आठवणीत नाही राहिली, तर ह्यातल्या काहीतरी गोष्टी आठवणीत राहाव्यात. म्हणजे ज्ञानरत्नाने आपली बुद्धीची झोळी भरल्यानंतर आपल्याला सतयुगामध्ये जन्म मिळेल. बाबा धारणेसाठी सांगतात की आपल्या वरती पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. आपण स्वतःवरती लक्ष द्यायचं की मनामध्ये काय चालतं, मन कुठे जातं, दृष्टी काय पाहते, दृष्टीला काय बघू वाटतं, तोंड काय बोलतंय, हे सगळं आपण आपल्यावरती लक्ष द्यायचं आहे. बाबा म्हणतात आपल्यावरती पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. मायाद्वारे आपला सांभाळ करायचा आहे. आठवणीचा चार्ट ठेवायचा आहे. म्हणजे आलेख लिहायचा आहे की किती घंट्यामध्ये किती तासामध्ये बाबांना किती याद केला आज, असं. दुसरा पॉईंट आहे धारणेचा, पित्याचे अनुकरण करून पित्याच्या हृदय सिंहासनावर बसायचं आहे. दिवस रात्र सेवेमध्ये तत्पर राहायचं आहे आणि सर्वांना संदेश द्यायचा आहे की ईश्वराला आठवण करा आणि 5 विकारांचं दान द्या, तर ते तुमचं दुःखाचं ग्रहण जरूर सुटेल. वरदान आहे आजचं. बाबांच्या आठवणीद्वारा असंतुष्टतेच्या परिस्थितीमध्ये नेहमी सुख संतुष्टीची अनुभव करणारे महावीर भव. वरदानाचं विश्लेषण, नेहमी बाबांच्या आठवणीमध्ये राहणारे प्रत्येक परिस्थितीमध्ये संतुष्ट राहतात, कारण ज्ञानाच्या शक्तीच्या आधारे डोंगरसारखी परिस्थिती पण मोहरीसारखी अनुभव होते. मोहरीसारखी म्हणजे काहीच नाही. जरी परिस्थिती असंतुष्टतेची आहे, दुःखाची घटना आहे, परंतु दुःखाची परिस्थितीमध्ये सुद्धा सुखाच्या परिस्थितीमध्ये राहणे, तेव्हा महावीर म्हणू शकतो. काहीही होऊ द्या, नवीन काहीच नाही. या बाबांच्या स्मृतीद्वारे परिस्थितीमध्ये नेहमी एकरस राहू शकता. परत दुःख, अशांतीची लाट पण येणार नाही. बोधवाक्य,
म्हणा स्लोगन. आपल्या दैवी स्वरूपाची नेहमी स्मृती राहील तर कोणतेही व्यर्थ नजर आपल्या दैवी स्वरूपाची नेहमी स्मृती राहील तर कोणाचीही व्यर्थ नजर जाऊ शकत नाही. आपल्या स्वरूपाचे आपल्याला जर आपण काय बनणार आहे दैवी स्वरूपाची जर आपल्याला याद राहिलं, आठवण राहिलं, तर आपलीही नजर कुठे व्यर्थमध्ये जाणार नाही आणि आपल्यावरती कुणाची सुद्धा व्यर्थ नजर पडणार नाही. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाप दादांना आपण सर्वांचा याद प्यार. नमस्ते नमस्ते नमस्ते.